हे नीलम, चिल्लर कुठे ठेवली? आत आहे की टेबलाच्या ड्रॉव मध्ये. कुठं बी कसं ठेवता? द्या. राम कृष्ण हरी. अरे नाना आ गए, नाना के लिए कोई चाय तो लेके आओ. अरे जितू, अरे तुझं पोरग मराठी का बोलणार रे? काय माहित ते हिंदी का बोलतय तेच कळना. बहुतेक त्याच्या शाळेत सगळी हिंदीच बोलत असतील, त्यामुळं असेल. अहो नाही ना ह्याच्या क्लासमध्ये ना तू एकटाच हिंदीत बोलते. परवा मी शाळेत गेली ना तेव्हा स्वाती मी सांगत होती मला. अहो तसं नाही नाना. अहो हा पोटात असताना सुमनला हिंदी पिक्चर बघायचं डोळायला लागलं होतं, म्हणूनच पोरगा असं झालंय. का बसत आहे तुमचं तर काय पण असते बघा. आता हाय का सांगू का सांगू? जितू भाऊजी संग दबंग पिक्चर बघायला कोण गेलं होतं? हा बोलू का बोलू? काय जितू भाऊजी? सांगू का सांगू? नाना आज मी बनवलाय. राम कृष्ण हरी. उषा, आव प्या प्या तुमच्या उशानच केलाय. तुम्हाला काय माझा हातच्या चहा दिला तर काय गोड नाही लागत वय? अगं तू आषाढी कार्तिकीला चहा करणार, त्याची चव आम्ही कशी लक्षात ठेवणार? काय नाना अगं तसं नाही, थकून बागून घरी आले का नाही की बायकोच्या हातचा एक घोट जरी चहा प्याला ना तरी शेणावटा कसा असा पळून जातोय बघ. आणि माझ्या चहाने काय अजून थकताय वय? तुला नाही कळणार ती. तुझा नवरा आल्यानंतर तू त्याला जेव्हा चहा देशील का नाही तेव्हा कळल तुला. येऊ का? हा ये की. शीतल जा अजिंक्यसाठी चहा करून आण. नाही नको, मी पैसे द्यायला आलोय ते पापडांचं. चल देते. हे हातात दे. मी टाकलेले पैसे घेत नाही. हे आता दे. चल निघ आता. चल. नाना येऊ का? हा ये बाळा. चल. शीतल काय प्रकार आहे हा? काय नाही नाना. पापड न्यायला आला होता त्यो. आहे का नाही सुमन? होय नाना तुम्ही आवरून घ्या जावा की. अजिबात पाठीशी घालू नका हिला. अक्का ग बसा. अहो या पोरीला येसन घालाय पाहिजे बर का. गुरासारखी उधळत्या निसती. आज त्या पुष्पाच्या घरातलं पापड उचलून आणल्यात हिनं. का उचललं सांग की. सांगते की तिची किराण्याची उधारी थकली होती तर ही तिला म्हणली की तू जर दिली नाहीस तर मला पाहिजे तशी वसूल करन मी. अहो म्हणून बचत गटाचं पापड उचलून आणल्यात हिनं. त्यांनी शब्द दिला होता पैसे दुसऱ्या दिवशी देणार म्हणून. अगं होय पण तुला काय करायचं दुकानाचं ते बघून घेतलं असतं की आपांनी. आमचे हे जाऊ द्यावं अक्का. आमच्या ह्याना कधी उधारी वसूल करता आली का? तुम्ही दोघींनी बिघडून ठेवले तिला, लाडावून ठेवल्या नुसती. अव आता तुम्हीच काय ते सांगा हिला. शीतल अगं ती माणसं काय पळून जाणारी आहेत का?
आणि धंदा म्हटले की सगळ्यांना सांभाळून घ्यायला लागतच की. आता समजा आपल्या गावात दुसरं एखादं दुकान असतं, ते हेच गिराईक तिकडे गेलं असतं का नाही काय. म्हणून नेहमी धंदा करताना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. कळलं? रामकृष्ण हरी. जितू काका, जितू काका, जितू काका, जितू काका. हळू काय झालं काय? अरे दुधात पाणी नको टाकूस. का? अरे फॅट कमी बसेल ना. आठवड्यात सगळ्यात जास्त फॅट ज्याच्या दुधात बसेल ना त्याला 10 लिटरची किटली बक्षीस म्हणून मिळणार आहे. आणि बघ आजचा 6वा दिवस आहे आणि आपण 3 वेळा पहिले आलोय. जर आजच्या 4थ्या दिवशी आपलं फॅट जास्त बसलं ना तर आपली किटली फिक्स. ते खराय शितले, पण अगं दुधात थोडं तरी पाणी टाकलंच पाहिजे, नाही तर कास जळल. का सरळ म्हणजे काय, म्हशी आटतील दुधाला. ए एका दिवसानं काय नाही आटत. अगं अजिबात पाणी टाकू नकोस. अगं पण नाही म्हणजे नाही. ए रावल्या वाचते. भरतीच वय हा भरतीच हा SBIPOST पोस्ट. ए रावल्या तुझं इंग्लिश ऐकून मस्त दूध द्यायचं बंद करेल. अजून 2 म्हशी दारा काढायचे. एक आहे वाच रे. हा अय दुवान तुला येत वय वाचाय नाही. हे क्या आजा तुला एक सांगू का? नको सांगतो की. नाही म्हणलंस तर ऐकणार आहेस तू. लगा शिट्टीने लगातार डेअरीत 3 वेळा पहिला नंबर काढलाय. होय का? तुझं काय 2दाच बसलंय दूध फॅटला. आज जिंकते शिकलीच नीत्या किटली. अरे माझा मित्र आहे का तिचा? यावेळी आपणच नंबर काढत असतो बघ. बघू की. हरला का आजा? पुढच्या आठवड्यातच भरती आहे की. असून दे की मग. यार गप काय सांगतोस? होय 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 का काय सांगतोस? लागा आता तयारीला लागलं पाहिजे. होय असं गप बसून चालणार नाही. कोण बसलंय मग? हा मीच की. मी होणार आहे भरती. मला लय कॉन्फिडन्स आहे. तुमच्या दोघांचंच बघा बाबांनो. होय होणार की. होणारच आहे. भेटतोय काय कुणाला? हसतोस काय क्या? होणारच आहे. अरे होय की मग आम्ही कुठं नाही म्हणले होते.